आज आपण बांगडा मच्छी फ्राय करणार आहोत। मी स्वच्छ करून बांगडा मच्छी फ्राय करायला घेतलेला आहे। त्याला लावण्यासाठी मी मसाला तयार करत आहे। मी लाल मसाला, गरम मसाला, हळद, आलं लसूण पेस्ट, मीठ टाकून मिक्स करून घेतलं आहे। त्यात मी टाकणार आहे कोकम आगळ, ज्याने छान असं मच्छीला आंबटपणा येतो। ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मच्छीच्या दोन्ही बाजूला छानपैकी लावून घ्यायचं आहे। आता आपण तांदळाचं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये लाल मसाला, हळद, मीठ टाकून घेतलंय। गॅसवर गरम करायला तवा ठेवलाय, त्याच्यात तेल टाकून घेतलं होतं। आता मच्छी घेऊन त्याला तांदळाचं पीठ छान असं लावून मच्छी आपल्याला तव्यावरती सोडायची आहे फ्राय करण्यासाठी। मच्छी तव्यावरती सोडलेली आहे। आता ती छान अशी दोन्ही बाजूने कुरकुरीत फ्राय करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकतात आपली कुरकुरीत फ्राय मच्छी करून तयार झालेली आहे। खायला एकदम चविष्ट